अभिलाषा, आता हे जे काही तू ऐकलेस ते कृपा करून देऊला सांगू नकोस ग, कारण हे कुणालाही सांगायचं नाही अशी सुद्धा धमकी दिली आहे रणवीरराजेंनी. पण काकू. शाहू, वहिनी काय म्हणते ते ऐकलंस ना? ऐकलंस का म्हणून काय विचारताय? मी तुम्हाला आधीपासून सांगत होते, पण नाही, माझं कोण ऐकणार? ह्या सगळ्याचा शेवट असाच होणार होता. अटी घालायला बाबांचं काय जातंय? आणि त्या अटी विक्रम मान्य करणार म्हणजे साईमा आणि रणवीरराजे शिर्के भडकणारच. नीट विचार करा, अजूनही वेळ गेलेली नाही. देवयानी एक मूर्ख आहे, पण तुम्ही तरी शहाणे आहात ना. कशाला त्या रणवीरराजे शिर्केंना आव्हान द्यायचं? मला तर तो माणूस खूप भयानक वाटतो. तो विक्रमला नाही, आपल्याला याची किंमत चुकवायला लावेल. तेव्हा नीट काय तो विचार करा आणि मग निर्णय घ्या. चल श्राव, चल चल ग. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं अजिबात नाही. निर्णय घ्यायला तर त्याहून महाकर्म कठीण आहे. खरंय वहिनी, आपल्याला जे काही करायचं ना ते नीट विचार करून करावं लागणार आहे. देऊ रणवीरराजेंसमोर कधीच वाकणार नाही. ती तिचा निर्णयही कधीही बदलणार नाही. आता जे काही करायचंय ना ते आपल्यालाच करावं लागणार आहे. शेवटी माझंच म्हणणं खरं ठरलं. मला आधीपासूनच माहित होतं ते रणवीरराजे शिर्के देऊला आपल्या घरची सून कधीच होऊ देणार नाहीत. आणि बरोबर आहे त्यांचं म्हणणं. शेवटी त्यांचं राजघराणं, देऊ सारख्या सामान्य मुलीला ते कशाला सून म्हणून स्वीकारतील? पण हे देऊला कोण समजावणार? बस, ती तर स्वतःला अप्सराच समजते ना. मूर्ख कुठली. मला काय वाटतं श्राऊ, देऊला राजे शिर्केंच्या ताकदीचा अंदाज नसावा. ते रणवीरराजे शिर्के विक्रमला काही करणार नाहीत, पण आपल्या सगळ्यांना मात्र संपवतील. देवा, ह्या देऊला थोडी तरी अक्कल दे बाबा. मग मला ना तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही. तुला देऊची काळजी वाटते का राजे शिर्केंनी घेतलेल्या निर्णयाचा खूप आनंद झालाय? इम्पॉसिबल आहेस तू. श्राऊ, हल्ली मी जे काही बोलते ते सगळं कसं तुला खटकतं ग? का आपल्यालाच सगळं कळतंय असं तुला वाटायला लागलंय? हे बघ, तुझी ही हुशारी आहे ना, ती यो पुढे, माझ्या पुढे चालणार नाही. आली मोठी मला शहाणपणा शिकवायला. मग मला ना तुझ्यासारखं असं दोन दगडावरती पाय ठेवून नाही चालता येत. त्याच्यात पडण्याची भीती असते. हे बघ, मला जे वाटलं ते बोलले मी. तूही आता जरा चांगला विचार कर. बिचाऱ्या देऊच्या भल्यासाठी जरा प्रार्थना कर देवाकडे. हो, करणारच आहे. नेहमी दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणार. तू पण ना बापाच्या वळणावर गेलीस. काय गं, काय झालं? टेन्शन मध्ये दिसतेस. टेन्शन ते तर आहेच ग, पण ते दूर करणं आता फक्त तुझ्या हातात आहे. अगं काय झालं ते तरी सांग.
देव, मी आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्याकडे काहीतरी मागतेय. देशील? आई असं का बोलतेस तू? काय झालं आई सांग. देव, यावेळी जर तू माझं म्हणणं ऐकलंस तर यापुढे आयुष्यात मी तुझ्याकडे कधीही काहीही मागणार नाही. आई असं बोलून ना आता तू माझं टेन्शन वाढवतेस. काय आहे ते सरळ बोल ना. यावेळी तुझ्या बाबतीत मी घेतलेला निर्णय तू मान्य करशील असं समजून मी तुला सांगते. तू तू विक्रमला विसरून जा. काय? देव, तुझ्या लग्नाची मलाही काळजी आहे. आपण तुझ्यासाठी दुसरा चांगला मुलगा बघूया. चांगला शिकला सवरलेला. आता तो राजघराण्यातला नसेल पण तो तुला नक्की सुखात ठेवेल याची मला खात्री आहे. आई तू परत आता आधीसारखंच बोलायला लागलीस. देऊ, तू आपल्या आईचं नाही ऐकणार. मी तुझ्याकडे शेवटचं काहीतरी मागते. तेवढं सुद्धा तू. हे बघ आई, आता मी तुला रिक्वेस्ट करते, प्लीज आता आमच्या लग्नाला विरोध करू नकोस. अगं आई, असं बोलताना तुला विक्रमचा विचार मनात सुद्धा येत नाही का? त्यांनी माझ्यासाठी त्याचं घर सोडलंय, रक्ताची नाती तोडलीत, त्याचं संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलंय फक्त माझ्यासाठी. आणि तू म्हणतेस की मी त्याच्याशी लग्न करू नको म्हणून? तू असा चुकीचा निर्णय घ्यायला कसं लावतेस मला? त्याचा विश्वासघात करू मी आई? बोल ना आई. अचानक असा विचार तुझ्या मनात कसा काय आला? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला नाही देता येणार, पण असं समज की त्याच्याशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस असं मला वाटतंय. नाही आई, हे खरं कारण नाहीये. तू माझ्यापासून ना नक्की काहीतरी लपवतेस. मला सांग काय झालंय? ठीक आहे, तुला मला सांगायचं नसेल तर आज मीही तुला सांगते. आई म्हणून माझ्याकडे काही मागण्याचा तुला हक्क आहे, पण मुलगी म्हणून तुला काही देण्यात मी कमी पडू नये असं तुला वाटत असेल तर प्लीज यापुढे हा विषय काढू नकोस. चल झोपायला चल, खूप उशीर झालाय. राहू दे, तू जा, मी येते नंतर. वहिनी, काय झालं? झोपली का नाही अजून? देऊच्या विचाराने सुचत नाहीये रे मला काही अगदी. काय झालं? काही बोललीस का तिच्याशी तू? हो, विक्रमशी लग्न न करण्याबद्दल खूप समजावलं मी तिला, पण ती काही ऐकायलाच तयार नाहीये रे. आता एकीकडे देऊची काळजी आणि दुसरीकडे रणवीर राजेंची भीती. मला तर काही कळतच नाही काय होणार आहे. वहिनी, असं होणार आहे आपल्याला माहिती होतच ना. विक्रमादित्यांनी नाकारल्यावर सुद्धा देऊ त्याच्यावरचं प्रेम विसरायला तयार नव्हती. मग आता ती आपलं थोडंच ऐकणार आहे. एका क्षणी मला असं वाटलं देऊला सगळं सांगून टाकावं खरं, की बाई ग, तुमचं लग्न झालं तर रणवीर राजे विक्रमला जिवंत सोडणार नाहीत. आता तू ठरव लग्न करायचं की नाही ते. नाही, नको वहिनी.
देऊला सगळं खरं सांगायची चूक आपण करायला नको, कारण यातून फक्त वाद निर्माण होणार आहे. आता फक्त एकच मार्ग दिसतोय मला, बाबांना हे सगळं सांगून टाकायचं. तेच काहीतरी मार्ग काढतील याच्यातनं. बाबांना सांगून तरी काय निष्पन्न होणार आहे? रणवीर राजेंच्या बाबतीत ते कसे रिॲक्ट होतात हे आपल्याला माहित का नाहीये? आता तू सांग काय करू मी ते. मला काही सुचत नाही ह्याच्यातनं आता मार्ग. वहिनी, मी काय म्हणतोय, तू पुन्हा एकदा देऊशी बोलायचा प्रयत्न तर करून बघ. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे ते तिला पटवायचा प्रयत्न करून बघ ना. कदाचित ती तुझं म्हणणं समजून घेईल. हा, पटते तुला मी काय म्हणतोय ते? बघूया. वहिनी, खरंच ऐक माझं, नको इतका त्रास करून घेऊस. खूप रात्र झाली, झोपतेस का? ठीक. आजही तुम्ही आम्हाला इथे भाऊ म्हणून बोलवलं नसून स्वतःच्या बदनामीला घाबरून तुम्ही आम्हाला बोलवलंय. किती दिवस आम्हाला आमच्या पायात पाय घालून पाडाल? जोपर्यंत आमच्या ताकद आहे भैया साहेब, तोपर्यंत आम्ही लढू. एवढी चॅलेंजेस आम्ही स्वीकारली, त्यात अजून एक चॅलेंज. आम्ही लढू शेवटपर्यंत, तेही कोणाच्याही मदतीशिवाय. तर इतरांना धमकावून आमच्या मार्गात अडथळे आणणं बंद करा. आणि राहिला प्रश्न तुमच्या बिझनेसचा आणि करिअरचा, तर त्यांनी आम्हाला काहीच फरक पडत नाही. भैया साहेब, फोन. हॅलो. हॅलो. तू? ग्रेट. माझा आवाज ओळखला? मला वाटलं मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही मला विसरला असाल तर आवाज कसा लक्षात राहील. रणवीर, मी तुम्हाला खूप जवळून ओळखते. तुम्ही गप्प बसला आहात याचा अर्थ मी जेलमधून सुटले याचा आनंद नाही तुम्हाला झाला, हो ना? पण दुर्दैव म्हणा किंवा सुदैव, माझी सुटका झाली. फोन कशासाठी केला होतास? तुम्हाला भेटायचं होतं, तेही लवकरात लवकर. कधी भेटणार? काका, काय ग? सांग ना मला नक्की काय कारण आहे? कशाबद्दल बोलतेस तू देव? काका, तुलाही माहितीये मी कशाबद्दल बोलते. तूही मला आईसारखंच टाळतोयस आता. देव ग, तू कशाबद्दल विचारतेस हे जर का मला कळलं नाही तर मग मी काय बोलू? आता स्पष्टच विचारते. आज विक्रम माझ्याशी लग्न करायला तयार झालाय. त्यांनी माझ्यासाठी घर सोडलंय. तरीही आई आमच्या लग्नाला विरोध का करते?
विक्रम आणि देऊचं लग्न रणवीर राजेंना मुळीच मान्य नाहीये. हे लग्न ते होऊ देणार नाहीत. देऊ आणि विक्रमला गोळ्या घालून ठार सुद्धा करतील. बोल ना काका, आईच्या अशा वागण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे आणि तुम्ही दोघंही ते लपवताय माझ्यापासून. हे बघ देऊ, तुला वाटते तसं काही नाहीये. तसं काही नाहीये की आईने तुला जे सांगितलंय ते तुला मला सांगायचं नाहीये. हे बघ देऊ, लग्नानंतर नवरा हेच काही फक्त सर्वस्व नसतं. आपल्या मुलीला एक चांगलं सासर मिळावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. आता वहिनीच्या अशा वागण्यामागचं कारण विचारशील तर तिला कदाचित राजेश शिर्केंची भीती वाटत असेल. राजेश शिर्केंची? काका, विक्रमच माझ्या बरोबर असताना इतर कोणाची भीती वाटण्याचं कारणच काय? हे बघ देऊ, राजेश शिर्केंच्या घरातल्या इतर माणसांबद्दल मी तुला काही सांगायची गरज आहे का? तू एवढा चिडतोयस का? मी कुठे चिडते देऊ? तू उगाच हा विषय वाढवतेस. हे बघ, वहिनीला तुझी काळजी वाटते एवढंच आहे ना. आता या व्यतिरिक्त अजून काही कारण असेल तर मला नाही माहिती खरंच. एवढ्या तातडीनं बोलवलं कारण सहानुभूती वाटते तुमच्याबद्दल. सहानुभूती? विक्रमादित्यचं सध्याचं वागणं कळलंय मला. खूप वाईट वाटतं. तो असं काही करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्हालाही तुझ्याबद्दल सहानुभूती वाटते. त्यावेळेस इच्छा असूनही आम्ही तुला मदत नाही करू शकतो. इट्स ओके, फाईन, नो हार्ड फिलिंग्स. ॲक्च्युली या गोष्टीसाठी मी तुम्हाला दोषी ठरवत नाही. त्यावेळची परिस्थितीच अशी होती. तुमच्या जागी मी असते तर मीही अशीच वागले असते. कोणाला तरी बळीचा बकरा ठरवला असता. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही जे काही वागायचात ना त्याचा मला खूप राग यायचा. पण आता एक गोष्ट माझ्या लक्षात आली. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची एम्प्लॉई म्हणून ते माझं कर्तव्य होतं. आता आमच्याकडे काय काम? राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्री मधली माझी पोस्ट मला पुन्हा हवी आहे. यापूर्वी ज्या जबाबदारीनं मी सीईओची पोस्ट सांभाळत होते तेवढ्याच जबाबदारीनं यापुढेही सांभाळण्याची माझी तयारी आहे. कसला विचार करताय? इनफॅक्ट विक्रमादित्य तुम्हाला सोडून गेल्यानंतर राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा कारभार बघण्यासाठी तुम्हाला माझी गरज आहे. आणि मला नोकरीची. प्लीज तुम्ही असं समजू नका की अपमानाचा बदला घेण्याच्या हेतूने मी इथे आले. मी तुमच्याकडे फक्त नोकरी मागत नाहीये, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मागते. तू पुन्हा राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करू शकतेस. थँक्यू. थँक्यू रणवीर. थँक्स अ लॉट.